हा पिसाजी रोडचं जे काम चालू आहे ते एकदम निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. त्याच्यात स्टीलचा वापर नाही, रेतीचा वापर नाही आणि इथून सगळे जड वाहनं जातात. याच्यात ऑइलचा वापर नाही, स्टीलचा वापर नाही, फक्त माती आणि सिमेंट आहे. असं काम निकृष्ट दर्जाचं काम झालं तर लवकर 1-2 महिन्यामध्ये तुटून नाही, काही फायदा तर नाही रोड ते इथं जड वाहनं वाहतात. त्याच्यामध्ये हा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे माहिती ते नाव बी सांगितलं नाही, इंजिनियरचं नाव सांगितलं. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं कार्यालयात जाऊन सांगा तर उडावडीची उत्तर देतात. त्यामुळे आम्हाला काही घेत नाही. इथं आमदार येऊन गेले, काळेसाहेब येऊन गेले, सगळे घेऊन गेले. तुम्हाला काय करायचं करा असं ते म्हणतात. त्याचं म्हणणं आहे. त्यानंतर तुम्ही काय करणार आता? आता आम्ही BRC ऑफिसला जाऊन सुनेला एक पत्र देतो. हे काम निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. याच्यात वाळूचा वापर आहे ना, स्टीलचा वापर आहे, सगळं ओपर डुप्लिकेट काम चालू आहे. आपल्या या सरांना दिलेली माहिती याच्यामध्ये इथे बोगस काम चालू आहे पिसाजी रोडमध्ये आणि किती कोटीचं याच्यामध्ये निधी आलेला आहे आणि काय काम चालू आहे हे आता बघून घ्या तुम्ही. या इकडे हे जे काम आहे याच्यामध्ये रेती नाही आणि खडी जी आहे गज बी नाही आणि हा बोगस काम चालू आहे असं यांच्या गावकरी लोकांचं म्हणणं आहे. त्यानंतर तुमचं काय सर म्हणणं? आपण बाबा मी यांना वारंवार म्हणलं 2-3 वेळेस म्हणलो काय यार मला एस्टिमेट दाखवा, वर्क ऑर्डरची कॉपी दाखवा. तर ते म्हणते तुम्हाला काय करायचं घ्या करून. त्याच्यानंतर म्हणे आमदार येऊन गेले, नाना येऊन गेले आणि त्याच्यानंतर कामाचे बोकस म्हणजे स्टील नाही याच्यामध्ये आणि मोठ्या मोठ्या मंडीमधल्या वाहन याच्या असतात मोठ्या. त्याच्यानंतर म्हणजे भरपूर इथे विषय नाही तर 2 नाही 3 आमचे सामाजिक कार्यकर्ते फॉर्म आहे 2-3 महिने पण माझं 6 महिन्यामध्ये मग तिकडे होऊ नये. येणाऱ्या पावसाळ्यामध्ये तो रोड डबल क्लिअर होतो असं माझं भविष्य कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे की कारवाई झाली पाहिजे, तात्काळ हा रोड थांबलं पाहिजे. जे काही आहे बोगस काम झालं नाही पाहिजे. तिथे जे काही रस्ता आहे जेवढं काम तिथं जड वाहन जातात आणि जड वाहन जाल्यामुळे हा रस्ता नाही का धोक्याचा आहे आणि त्याच्यामध्ये खराब होऊ शकतो लवकर भविष्यामध्ये. त्यामुळे नाही का हा जे काम आहे ते पक्क आणि एकदम चांगलं झालं पाहिजे जेणेकरून नागरिकाला व गावकरी लोकांना कोणाला अडचण आली नाही पाहिजे. कारण की भरपूर वर्षानंतर हे काम सुरू झालेलं आहे आणि जे करून 30 ते 40 वर्षापासून जे काम थांबलेलं होतं या ते काम चालू आहे बोगस आहे असं यांचं सगळ्याचं म्हणणं आहे. पुढे बाजू नंतर